हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमार्फत तुम्हाला एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. हे सर्टिफिकेट तुम्हाला जॉब मिळवताना कामा येतं. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही ॲज असिस्टंट प्रोफेसरच्या इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचं सेट सर्टिफिकेट आम्हाला द्या असं ते डिमांड करतात आणि तुम्ही त्याची एक झेरॉक्स कॉपी त्यांना प्रोव्हाइड करता. मग आता सर्टिफिकेटची जी झेरॉक्स कॉपी तुम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे ती झेरॉक्स कॉपी खरंच ओरिजिनल आहे का, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड तुम्ही केलेली नाही आहे ना, हे व्हेरीफाय त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमार्फत केलं जातं. मग हे व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं हेच आज आपण समजून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही MS सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमार्फत किंवा कॉलेजमार्फत कशा पद्धतीने व्हेरीफाय करतात हे आज आपण पाहणार आहोत. फ्रेंड, ज्या विद्यार्थ्यांनी MS सेट एक्झाम क्लिअर केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेसन महत्त्वाचं आहेच, पण ज्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट MS सेट एक्झाम द्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे लेसन महत्त्वाचं आहे. कारण फॉर्म फिलअप करताना हा पॉईंट महत्त्वाचा असतो. हा पॉईंट लक्षात ठेवून आपण फॉर्म फिलअप केला पाहिजे. त्याच अनुषंगाने हे लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम म्हणजेच MS सेट एक्झाम 2026चं प्रिपरेशन सुरू करणार असाल तर त्या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्याची नवीन बॅच लवकरच आपण सुरू करणार आहोत. त्या कोर्समध्ये 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ओल्ड सिलेबसनुसार ते आत्ता लेक्चर प्रोव्हाइड केले जात आहे. इन केस युनिव्हर्सिटीने नवीन सिलेबस अपडेट केला तर त्या सिलेबसनुसार देखील लेक्चर याच कोर्समध्ये तुम्हाला त्याच कॉस्टमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. या कोर्सला कव्हर करत असताना सिंपल ट्रिक्स आणि टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. रिव्हिजन लेक्चर असतात. लेक्चरनंतर त्याच्या नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. या ठिकाणी हा जो कोर्स आहे हा तुम्हाला डिसेंबरच्या नेट एक्झामसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे आणि पेट एंट्रन्स तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी देखील हा कोर्स उपयुक्त ठरू शकतो. या कोर्समध्ये डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. या कोर्समध्ये सर्व कंटेंट एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपण ॲड केलेलं आहे. कोर्समधील लेक्चर तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. जॉब करून, क्लासेस करून किंवा एखाद्या कॉलेजवर तुम्ही ॲज टीचर किंवा नॉन टीचिंगचा जॉब करून देखील हे कोर्स प्रॉपर वेने तुम्ही फॉलो करू शकता. या कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला अँड्रॉइड ॲप्लिकेशनमार्फत दिला जातो. या कोर्समध्ये मॉक टेस्ट आणि क्विज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. या कोर्सची फी 2500 आहे. फी पे करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. पहिल्यांदा 1500 तुम्हाला पेमेंट करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे देखील तुम्ही पैसे पेड करू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ॲट वन टाईम तुम्ही 2500 पेड करून कोर्स जॉईन करू शकता. ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही त्यांसाठी ही फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड केलेली आहे. कोर्स संदर्भात काय डाऊट असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे कोर्सची इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करावा. ठीक आहे. आपल्या कोर्सचा खूप चांगला रिझल्ट असतो. तुम्ही सर्व रिझल्ट पाहू शकता. 2025मध्ये पेपर फर्स्टमध्ये 100 पैकी 92, 90, 88 मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. तुम्ही देखील मिळू शकता. मार्क मिळवणं सोपं असतं, फक्त प्रॉपर वेने आपण अभ्यास करणं हे डिफिकल्ट असतं. हेच जर तुम्ही प्रॉपर वेने फॉलो केलं तर डेफिनेटली तुम्ही कोर्समार्फत खूप चांगला स्कोअर करू शकता. 500हून अधिक विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो डिस्कशन करणार आहोत. कारण अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल कन्फ्युजन आहे की आमचं जे सर्टिफिकेट आहे ती व्हेरीफाय कधी होतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरताना अपडेट केलेलं नसतं वेबसाईटवर, कारण फॉर्म भरताना ते आपण अपलोड करत नाही. मग तुम्ही त्याच कास्टचे आहात का हे पण व्हेरीफाय कधी होतं हे पण तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल. सिंपल ना, कारण कुठलाही विद्यार्थी कुठल्याही कास्टमधून फॉर्म भरू शकतो, कारण फॉर्म भरताना सर्टिफिकेटच लागत नाही. मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधून क्वालिफाय झाले म्हणजे काम झालं असा अर्थ होत नाही. त्या ठिकाणी सर्टिफिकेट व्हेरीफाय कधी करतात हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रॉपर वेने इन्फॉर्मेशन समजून घ्या.
ठीक आहे. तरी पहा डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी मी पोर्टलचे स्क्रीनशॉट ॲड केलेत त्यामार्फत सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुमचं ई सर्टिफिकेट डाउनलोडिंग करून ठेवलं असेल. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. जे क्वालिफाय झालेले नाही आहेत त्यांनी क्वालिफाय झाल्यानंतर काय करायचं आहे किंवा क्वालिफाय होण्यापूर्वी तुम्ही जो फॉर्म भरणार आहात एक्झामिनेशनचा तो कशा पद्धतीने भरायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. सिंपल. आता इन केस तुम्ही क्वालिफाय झालेत, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही ई सर्टिफिकेट डाउनलोडिंग करायचं. ई सर्टिफिकेट डाउनलोडिंग करण्यासाठी तुम्हाला तुमचा एक्झाम कुठल्या इयरनी क्वालिफाय झाला आहे ते इयर निवडावं लागतं. त्यानंतर एक्झामिनेशनची डेट तुम्ही निवडता. डेट नंतर सीट नंबर लागतो. सीट नंबर नंतर नाव तुमचं लागतं. नाव नंतर डेट ऑफ बर्थ लागतं. कॅप्चा कोड टाकायचा. सबमिट म्हणायचं. सबमिट म्हणल्यानंतर OTP तुमच्या फोनवर जातो. तो OTP तिथे टाकल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोडिंग होतं. हे सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोडिंग केलं. मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाता. इंटरव्ह्यूला XYZ कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करता. मग ते काय करतात ते आपण समजून घेतोय. ठीक आहे. ती व्हेरीफाय कशा पद्धतीने करतात ते आपण पाहतोय. तरी पहा फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं तुमचं सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोडिंग करणार. हे सर्टिफिकेट डाउनलोडिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी म्हणलंय पहा हे सर्टिफिकेट फॉर एव्हर म्हणजे लाईफ टाईम व्हॅलिड आहे. एकदा तुम्ही क्वालिफाय झाले लाईफ टाईम तुमचं क्वालिफिकेशन हे तुमच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये ॲड असणार आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा हा एक्झाम द्यायची गरज नाही आहे. या ठिकाणी हा मजकूर त्यांनी दिलाय पहा खाली नोट म्हणलं इथं नोट. ही नोट आहे ना मी हायलाईट करून इथे ॲड केली पहा. हे महत्त्वाचं आहे. काय म्हणलंय त्यांनी असं म्हणलंय नोडल एजन्सी has issued the electronic certificate on the basis of information provided by the candidate in his application form. म्हणजे हे सर्टिफिकेट त्यांनी जे प्रोव्हाइड केलंय ना ते तुम्ही जो फॉर्म भरला होता एक्झामिनेशनचा त्याच्या बेसवर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. इतका पॉईंट क्लिअर. पुढे काय म्हणले पहा The appointing authority should verify the original records certificate of the candidate while considering him for appointment as the nodal agency is not responsible for the same. म्हणजेच काय हे सर्टिफिकेट त्यांनी कशाच्या बेसवर दिले तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता कशाचा सेट एक्झामचा त्याच्या बेसवर तुम्हाला हे सर्टिफिकेट त्यांनी प्रोव्हाइड केलंय. त्याच्या बेसवर तुम्ही क्वालिफाय झालेले आहात. पण हे क्वालिफाय झालेलं योग्य आहे का इलिगल आहे का कसं आहे ते आम्ही पाहिलेलं नाही असं कोण म्हणतंय सेट विभाग म्हणतोय नोडल एजन्सी म्हणते. मग हे काम कोणाचं आहे पाहणं. हे कोणाचं काम आहे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहात ना त्यांचं काम आहे की हे सर्टिफिकेट खरंच ओरिजिनल आहे का योग्य आहे का हे पाहणं त्या पर्टिक्युलर अपॉइंटिंग एजन्सीचं काम आहे. जी एजन्सी तुम्हाला अपॉइंट करणार आहे ना त्यांचं हे काम आहे व्हेरीफाय करणं. त्यांनी इथपर्यंत इतकं म्हणलंय. पुढे काय म्हणले पहा द कॅन्डिडेट मस्ट फुलफिल द मिनिमम इलिजिबिलिटी कंडिशन फॉर सेट ॲज लेट डाऊन इन द नोटिफिकेशन फॉर सेट. म्हणजेच काय सेट विभागाचं जे प्रॉस्पेक्ट आहे त्या प्रॉस्पेक्टमध्ये जे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही फुलफिल केलेली पाहिजे. म्हणजे त्यांचे नियम रेग्युलेशन फुलफिल करून तुम्ही क्वालिफाय झालेले पाहिजेत. जर तसं झालं नसेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असून देखील तुम्हाला जॉब भेटणार नाही कारण ती व्हॅलिड नसेल. डिग्री आहे पण ती व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे हे पण महत्त्वाचं आहे. रिपीट कराल. आता या ठिकाणी यांचं म्हणणं थोडक्यात काय की आम्ही सर्टिफिकेट दिलंय त्यांनी जी कास्ट भरली होती फॉर्ममध्ये त्याच्यानुसार हे सर्टिफिकेट आम्ही दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानुसार कट ऑफ त्यांचा लागला आहे. पण जे सर्टिफिकेट त्यांना प्रोव्हाइड केले ना त्या कॅटेगरीनुसार आम्ही प्रोव्हाइड केले ना तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्या व्यक्तीकडं आहे का नाही हे कॉलेजने पाहायचं त्या व्यक्तीला जॉबवर ठेवताना. पहिलं गोष्ट कॅटेगरी सर्टिफिकेट तुमचं पाहणार. सर्टिफिकेट कुठलं पाहू शकतात ज्या वर्षी तुम्ही क्वालिफाय झाले त्या वर्षीचं एक आणि ज्या वर्षी तुमची अपॉइंटमेंट होणार आहे त्या वर्षीचं एक. असे 2 सर्टिफिकेट कदाचित लागू शकतात. एखाद्याची कॅटेगरी अशी असेल की ती कॅन्सल झालेली इन फ्युचर तर त्यांना ज्या वर्षी ती एक्झाम क्वालिफाय झाले त्या वर्षीचं सर्टिफिकेट लागेल कदाचित. ठीक आहे. म्हणजे समजून घ्या फॉर एक्झाम्पल EWS ही ओपन कॅटेगरीमधली एक कॅटेगरी आहे बरोबर ना. तर EWS ठेवायचं का नाही ठेवायचं का नाही ठेवायचं असं भरपूर सारे केस झालेले आहेत. इन केस इन फ्युचरमध्ये EWS कॅन्सल करून टाकलं तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल ज्या वर्षी तुम्ही एक्झाम क्वालिफाय झालते ना त्या वर्षीचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ ठेवावं लागेल. इन फ्युचर जर ती कॅटेगरी नष्ट झाली तर त्या वर्षी तुम्ही फॉर्म भरला होता त्या वर्षी तुमच्याकडे सर्टिफिकेट होतं म्हणून आम्ही तो फॉर्म भरला होता असं तुम्ही प्रूव्ह करू शकता. म्हणून ज्या वर्षी तुम्ही एक्झाम क्लिअर होत आहे त्या वर्षी ते सर्टिफिकेट काढून ठेवा. एक्झाम झाल्यानंतर काढा काय प्रॉब्लेम नाही पण त्या वर्षीचं तुम्ही काढणं अपेक्षित असतं. ठीक आहे. आणि बाकी ज्या कॅटेगरी असतील ज्यांचं की त्या कॅन्सल वगैरे होणार नाही की असं NTB वगैरे ते की त्यांचं आरक्षण परमनंट आहे ते काय लवकर कॅन्सल होणार नाही कधी मग त्यांनी काय नाही कधी काढलं तरी प्रॉब्लेम नाही. पण ज्या कॅटेगरी आपण म्हणतो की कॅन्सल होऊ शकतात भाऊ
तर त्यांचं एक सर्टिफिकेट तुम्ही ॲज अ प्रूफ म्हणून ठेवलं पाहिजे. ठीक आहे, जरी ते कॅन्सल झालं तर ओपनमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करून टाकतात, इश्यू येत नाही. ठीक आहे, ते सेट विभागाचं काम आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण ज्या वर्षी तुम्ही क्वालिफाय होता, फॉर एक्झाम्पल 2023 हे सर्टिफिकेट आहे, तर 2023ला EWS तुमचं असेल तर EWSचं 2023चं तुम्ही सर्टिफिकेट जपून ठेवलं पाहिजे. कारण फॉर एक्झाम्पल 26पर्यंत कॅन्सल झालं, मग काय करणार? ठीक आहे, तर त्यासाठी ज्या वर्षी तुम्ही क्वालिफाय झालात त्या वर्षी तुम्ही त्या सर्टिफिकेटला रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे ॲज अ प्रूफ म्हणून. आता हा पॉईंट कळाला. त्यानंतर तुम्ही काय करणार? सर्टिफिकेट वगैरे डाउनलोडिंग केलं आहे, सर्व केलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट त्यांना दिलं. सर्टिफिकेट त्यांना दिल्यानंतर तुमची कास्ट वगैरे या सर्टिफिकेटवर नसते, कुठंच नसते. ठीक आहे, आता काही सर्टिफिकेट कदाचित येत असेल, पण 2023ची जी एक्झाम झाली, 24 एक्झाम झाली, त्यांच्या सर्टिफिकेटवर कास्ट कुठेही मेन्शन केलेली नाही आहे. मग तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहे, कसं व्हेरीफाय करणार? तर ते आपण पाहतोय. आणि सर्टिफिकेट जे आहे हे खरंच ओरिजिनल आहे का, ते कसं व्हेरीफाय करणार ते आपण पाहतोय. तर या ठिकाणी सेट विभागाचा हा विंडो आहे पहा. इथं म्हणलं आहे रिझल्ट व्हेरिफिकेशन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही पण घर बसल्या एकदा चेक करून घ्या आपलं व्हेरिफिकेशन होतं आहे का. कारण अशाच पद्धतीने तुमचं कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे ज्यावेळेस तुम्ही जॉब करणार आहात त्यावेळेस. ठीक आहे, रिझल्ट व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट जो विंडो ओपन होईल तो अशा प्रकारचा विंडो ओपन होईल. या ठिकाणी व्हेरीफाय स्टुडंट असं म्हणल्याने तुमचं सर्वात पहिले सीट नंबर जो आहे तो त्या ठिकाणी निवडायचा आहे. एक्झाम डेट तुमची निवडायची आहे. जशी एक्झाम डेट असेल ती, फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम डेट आपली माहिती असते कधी आपण क्वालिफाय झालो आहे. फॉर एक्झाम्पल 26/3/2023 हे एक्झाम डेट तुम्ही निवडली. त्यानंतर एंटर सीट नंबर, जो सीट नंबर होता सर्टिफिकेटवर तुमच्या मेन्शन असतो तो या ठिकाणी ॲड करायचा. ठीक आहे, ते आपण आता पाहिलं ना सर्टिफिकेट पहा, या सर्टिफिकेटवर तुमचा सीट नंबर आणि एक्झाम डेट मेन्शन असते, बरोबर ना. तर तुम्ही त्या ठिकाणी ते ॲड करणार. त्यानंतर स्टुडंट नेम या ठिकाणी आपण टाकणार आणि सर्च म्हणणार. सर्च म्हणल्यानंतर लगेच तुमचा डाटा या ठिकाणी येऊन जातो. इथे आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे, तो तुम्हाला महत्त्वाचा ठरू शकतो. ठीक आहे, हे पहा OTP वगैरे कुठे जात नाही. तुमचा रिझल्ट कोणीही व्हेरीफाय करू शकतं, तुम्हीच नाही, कोणीही. ज्यांना तुमचा सीट नंबर माहिती आहे ते व्हेरीफाय करू शकतात, ज्यांना तुमचं नाव पूर्ण माहिती आहे ते व्हेरीफाय करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सिम्पल. या ठिकाणी तुमचं नाव येईल, इथं व्हेरीफाय म्हणल्यानंतर नाव येईल, सर्च म्हणल्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना कुठली कॅटेगरी निवडली होती ती कॅटेगरी या ठिकाणी येईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ओपन EWS ही कॅटेगरी या विद्यार्थ्याची होती. त्यानंतर सीट नंबर येईल या ठिकाणी. त्यानंतर सब्जेक्ट येईल जो असेल तो. त्यानंतर तुमचा ॲड्रेस येईल, फॉर्म भरताना जो टाकला होता तो ॲड्रेस. त्यानंतर एक्झाम डेट येईल आणि त्यानंतर हा एक महत्त्वाचा कॉलम आहे क्वालिफाईड कॅटेगरी. इथं ओपन कॅटेगरी आलं आहे पहा, जनरल कॅटेगरी आलं आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना ॲडव्हान्टेज काय होतं ते समजून घ्या. म्हणजे हा रिझल्ट व्हेरीफाय झाला की तो विद्यार्थी अशा प्रकारचा क्वालिफाय आहे हे त्या ठिकाणी त्यांना दिसलं. कॅटेगरी दिसली कुठली आहे आणि तो क्वालिफाय आहे का नाही ते दिसलं आहे. कुठल्या कॅटेगरीमधून क्वालिफाय ते पण दिसलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही क्वालिफाय आहात हे इथं प्रूफ झालं. काही वेळेस होतं काय माहिती का, इथं कॅटेगरी आली फॉर एक्झाम्पल NT. ठीक आहे, तर ते लगेच म्हणतील NTचं सर्टिफिकेट द्या, कास्ट सर्टिफिकेट आम्हाला द्या, कारण तुम्ही कॅटेगरी निवडलेली. मग त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागेल. नसेल तर तुमचं बाद होईल. ठीक आहे, म्हणजे पॉईंट समजून घ्या. जी कॅटेगरी या ठिकाणी येईल, या ठिकाणी म्हणण्यापेक्षा इथं पण नाही, या ठिकाणी ठीक आहे क्वालिफाईड कॅटेगरी जी येईल ना त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्यावं लागेल. आणि नॉर्मली ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असतो तीच कॅटेगरी क्वालिफाईड कॅटेगरी तुमची असते. फक्त इथं ओपन होते, इथं पहा EWS होतं, इथं त्यांनी जनरल कॅटेगरी करून टाकले. असं का झालं ते समजून सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुमचा ओपन EWSमधून तुम्ही फॉर्म भरला आता. ओपन EWSचा कट ऑफ लागला फॉर एक्झाम्पल 58%. रिपीट करतो, समजून घ्या. फॉर एक्झाम्पल फॉर्म भरताना ओपन EWSमधून फॉर्म भरला, कट ऑफ लागला 58%. त्यानंतर जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ होता फॉर एक्झाम्पल तो 62% होता. आपण असं समजून घेऊया. सब्जेक्ट कॉमर्सचे, कॉमर्सचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 62%, EWS कॅटेगरीचा कट ऑफ 58%. तुम्ही फॉर्म भरताना EWSमधून भरला होता, एक्झाम दिला, एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला मार्क पडले 65%, 65. तर या ठिकाणी केस काय असते, तुम्ही फॉर्म भरताना EWS कॅटेगरीतून फॉर्म भरला ठीक आहे, पण तुम्ही ओपनचा पण कट ऑफ पार केलेला आहे. म्हणजे EWSचा कट ऑफ फक्त 58% होता आणि ओपनचा कट ऑफ होता 62%, तुम्हाला पडलेत 65%, 65 पडलेत. म्हणजे ओपनपेक्षाही तुम्ही जास्त मार्क मिळवले तर तुमची कॅटेगरी येते क्वालिफाईड कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरी. म्हणजे हेच विद्यार्थी फक्त काय करू शकतात, जर एखाद्या ठिकाणी वॅकन्सी असेल तर ती EWSमधून पण अप्लाय करू शकतात, प्लस
ओपनमधून पण ॲप्लाय करू शकतात. यांना याचा फायदा होतो. कळलं? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या 2 कॅटेगरीमध्ये अशा प्रकारचं क्वालिफिकेशन दिसल त्यांना 2 ठिकाणी ॲप्लाय करण्याची अपॉर्च्युनिटी भेटते. डेफिनेटली हुशार असतात म्हणूनच भेटते. का? त्यांनी कॅटेगरी कुठली असून दे पण ओपनचा कट ऑफ क्लिअर केला आहे आणि ओपनचा कट ऑफ तर माहीत असेल सर्वात जास्त असतो. त्याचा हा रिझल्ट आहे. पहा, EWSमधून फॉर्म भरला होता पण ओपनपेक्षाही चांगले मार्क पडले त्यांना. मग इथं क्वालिफाईड कॅटेगरी ओपन आली. ओपन आली म्हणजे काय? तुम्ही या कॅटेगरीतून पण एखाद्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि EWSमधून पण अप्लाय करू शकता. जर इन केस सिच्युएशन हीच टू थोडंसं कंडिशन चेंज करू. तुम्ही फॉर्म भरलेला आहे EWSने, ठीक आहे, तुम्हाला टक्के पडले सपोज आपण म्हणू 60% पडले, बरं ना. EWSने फॉर्म भरला तर 60% पडले, तुम्ही क्वालिफाय झाले. कारण का? ओपन EWSचा कट ऑफ लागला तर 58% आपण पाहिलं इथंच. तुम्हाला पडले 60 म्हणजे 2% जास्त आहेत, तुम्ही क्वालिफाय. मग क्वालिफाईड कॅटेगरीमध्ये काय येणार आहे? ओपन EWS येणार. कारण का? तुम्हाला 60% आहेत, ओपनपेक्षा जास्त नाही. 62 पडलेले नाही आहेत, 62पेक्षा पुढे नाहीत, 60च आहेत. म्हणून क्वालिफाईड कॅटेगरीमध्ये EWSच येणार. मग तुम्ही ओपनमधून अप्लाय करू शकत नाही, फक्त EWSमधूनच अप्लाय करू शकता. थोडक्यात इथं जर ओपन कॅटेगरी तुमची आली क्वालिफाईडमध्ये आणि इथं कॅटेगरी NT वगैरे कुठली असेल तुमची तर तुम्ही दोन्ही कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. जर इथं फक्त NT वगैरे एकच कॅटेगरी असेल तर एकाच कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करू शकता. सिंपल. ही व्हेरीफाय म्हणून महत्त्वाचं आहे. यावर तुम्ही प्रिंट म्हणलं तर एक पुढचा विंडो ओपन होतो. पहा अशा प्रकारचा. इथं दिसतं तुमचं नाव, कॅटेगरी, पहा ओपन EWS कॅटेगरी आणि क्वालिफाईड कॅटेगरी जनरल कॅटेगरी असं आलं आहे. यांना 2 ॲडव्हान्टेजेस आहेत. नंतर सीट नंबर, सब्जेक्ट, ॲड्रेस हे सर्व तुमचं येतं, मी हाईड केलेलं आहे. आणि एक्झाम डेट हे सर्व येतं. हे आलं त्यानुसार तुम्ही सर्टिफिकेट वगैरे त्यांना दिले कॅटेगरीचे, तुमचं व्हेरिफिकेशन डन. नाही सर्टिफिकेट तुम्ही ठिकाणी होल्ड होणार आहे, प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. सिंपल. म्हणजे आपण म्हणतो की क्वालिफाय झाले, कुठे व्हेरीफाय केलं, ठीक आहे, तर व्हेरीफाय तुमचा अपॉइंटमेंटच्या वेळेस होणार आहे, आत्ता नाही. आय होप इन्फॉर्मेशन योग्य वाटलं असेल, महत्त्वाची वाटलं असेल. म्हणून काय करा, आता तुम्ही क्वालिफाय जर असाल ना तर रिझल्ट व्हेरिफिकेशनमध्ये व्हेरीफाय करून पहा आपला ॲड्रेस वगैरे सर्व प्रॉपर येतं आहे का, ठीक आहे, सर्व व्यवस्थित पाहायचं. एकदा पाहिलं तर आपल्याला कळतं आपल्याला नेमकं डाटा काय, ऑनलाईन आपला डाटा दुसऱ्यांना कसं दिसणार आहे हे आपल्याला कळतं. ॲड्रेस कुठला दिसतं हे सगळं प्रॉपर कळतं, ठीक आहे. तर व्हेरीफाय करायला हरकत नाही आहे. आणि ही तुमची प्रिंट असती, ही प्रिंट ते तुमच्या डॉक्युमेंटला ॲड करतात व्हेरीफाय रिझल्ट म्हणून, ठीक आहे. हे व्हेरीफाय झालं म्हणजे तुम्ही ॲक्युरेट फॉर्म भरला होता आणि तुमचं क्वालिफिकेशन व्हॅलिड आहे, ठीक आहे, असं कन्सिडर करतात. इथं पण तेच म्हणलं आहे पहा की व्हेरिफिकेशन जे आहे ना हे ओरिजिनल डॉक्युमेंटनुसार तुम्ही करणं अपेक्षित आहे. कोणी जे पण अपॉइंटिंग अथॉरिटी असेल त्यांनी. सिंपल ना. या वेबसाईटवरच ते व्हेरीफाय होतं सेटच्या. तर काहीच आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. म्हणून मी सांगत असतो फॉर्म भरताना कॅटेगरीचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तरच भरा. काही काही विद्यार्थी काय म्हणतात की सर्टिफिकेट निघलेलं नाही पण आम्ही काढणार आहोत. नाही निघलं तर मग असा प्रॉब्लेम होतो. तिथे कॅटेगरी दिसती, सर्टिफिकेट नसतं, अपॉइंटमेंट होत नाही. अनेक विद्यार्थ्यांची अपॉइंटमेंट या वाचून राहिलेली आहे की कॅटेगरीतून फॉर्म भरला पण सर्टिफिकेटच निघत नाही आहे. म्हणून काय करायचं, प्रॉपर वेनी सर्टिफिकेट निघत असेल तरच कॅटेगरीतून फॉर्म भरायचा, नाही सरळ सरळ ओपनमधून फॉर्म भरायचा, ठीक आहे. सो फ्रेंड, जे रिअल आहे ते सांगितलं आहे या ठिकाणी, जे महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे, ठीक आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मला डिमांड येत होत्या की सर याबद्दल इन्फॉर्मेशन द्या, म्हणून तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्टसाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर 90 11 36 20 82 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. फक्त या व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. डेफिनेटली पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोअर तुम्ही करू शकता. इथं पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांना 80+ मार्क आहेत, 90+ मार्क आहेत. इतके मार्क पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला भेटले तर रिझल्ट तुमचा कुठेही जात नाही, तुम्हाला डेफिनेटली भेटून जाईल, ठीक आहे. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.